नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला ऊस. आपण याला 15 दिवसापूर्वी 3 दाताने माती फोडून आणि नंतर रेझरच्या साहाय्याने शेवटची भर दिली होती. आणि जे तोंड बाकी होते ते आज आपण हे बघा असं फावड्याच्या साहाय्याने बांधून घेतले आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ज्यावेळेस पाण्याची कमतरता होईल त्यावेळेस आपल्याला पाट पद्धतीने आपल्याला ऊसाला बांधता येईल. तसं याला ड्रीप केलेलं आहे. आपली संपूर्ण शेती ड्रीपवरतीच चालते. पण एक पर्यायी व्यवस्था म्हणून कधी जर ऊसाची भूक ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबरचं जे हिट असतं त्यावेळेस ठिबकचं पाणी ऊसाला कमी पडतं, त्यावेळेस आपण हे पाट पद्धतीने पाणी देत असतो. त्यासाठी आपण इकडून हा दांड सोडलेला आहे आणि आता तोंड बांधून घेतलेले. नंतर काय होतं, आज माती भुसभुशीत असताना सोपं जातं. नंतर एकदा माती निब्बर झाली की मग नंतर आपल्याला हे फावड्याने बांधणं खूप कष्टाचं होतं. त्यामुळे आपण आता माती नरम असताना हे बघू शकता तुम्ही, मस्त पद्धतीनं आपण हे तोंड बांधून इकडून आता आपण हा दांड ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला नंतर पाट पद्धतीनं पाणी देता येईल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.